Dear student, in the last lecture we have seen autotrophic plants, what is meant by photosynthesis and the structure of chloroplast in a leaf. Next, find out how does photosynthesis occurs in dark red or purple color leaves. या ठिकाणी पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाचे असणारे जे काही वनस्पतींची जी काही पानं जी आहेत तर त्या पानांमध्ये घडून येणारं जे काही प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे तर ती क्रिया त्या ठिकाणी कशी घडून येते हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. पहा की सर्वसाधारणपणे इन कलर्ड प्लांट्स देअर आर कॅरोटिनॉइड्स, झॅन्थोफिल अँड अँथोसायनिन्स. या ठिकाणी रंगीत अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये कॅरोटिनॉइड्स, झॅन्थोफिल आणि अँथोसायनिन्स अशा प्रकारचे असणारे जे काही पिगमेंट्स जे आहेत तर ते पिगमेंट्स त्या ठिकाणी असतात, ज्याला त्या ठिकाणी वर्णक आपण त्या ठिकाणी म्हणतो. दीज आर प्लांट्स पिगमेंट्स अदर दॅन क्लोरोफिल. जे या ठिकाणी असणारे जे काही कॅरोटिन्स असेल, झॅन्थोफिल असेल की अँथोसिनिन्स हे अशा प्रकारचे असणारे ती वनस्पतींची असणारे जे काही पिगमेंट्स जे आहेत तर ते पिगमेंट्स त्या ठिकाणी हरित लवकाच्या विरहित त्या ठिकाणी त्या वनस्पतीमध्ये असतात. कॅरोटिन्स ॲब्सॉर्ब ग्रीनिश ब्ल्यू कलर फ्रॉम द सनलाईट. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही कॅरोटिन्स जे आहेत तर ते कॅरोटिन्स काय करत नसतात की सर्वसाधारणपणे वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमधला असणारा जो काही ग्रीनिश ब्ल्यू कलर जो आहे तर त्या ठिकाणी तो काय करताना दिसतो, सूर्यप्रकाश जो आहे तर ते सूर्यप्रकाशामधून त्या ठिकाणी तो ॲब्सॉर्ब करताना दिसतो. द लाईट रिफ्लेक्टेड बाय दीज पिगमेंट्स ॲपियर ऑरेंज टू अस. आणि अशा पद्धतीनं हा जो काही सूर्याचा असणारा जो काही प्रकाश जो आहे तो प्रकाश काय करताना दिसतात, ही जे असणारे जे काही पिगमेंट्स जे आहेत तर ते पिगमेंट्स त्या ठिकाणी परावर्तित करताना दिसतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला त्या ठिकाणी ऑरेंज कलरचे त्या ठिकाणी दिसतात. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की झॅन्थोफाईल या ठिकाणी स्पेलिंग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की झॅन्थो ZANTHOPHIL म्हणजे झॅन्थोफाईल अशा प्रकारचं असणारे जे काही पिगमेंट जे आहेत तर ते पिगमेंट काय करताना दिसते, इम्पार्ट्स येलो कलरेशन. त्या ठिकाणी पिवळा अशा प्रकारचा रंग त्या ठिकाणी देताना दिसते. तर दुसरं असणारे जे काही पिगमेंट जे आहेत त्यालाच आपण त्या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे की अँथोसायनाइन्स अशा प्रकारचं असणारं जे काही तिसरं असणारं जे काही पिगमेंट्स जे आहेत मेक्स द प्लांट्स पार्ट व्हायलेट अँड रेडिश. हे जे काही अँथोसायनिन्स हे जे काही पिगमेंट जे आहेत तर त्या पिगमेंट्समुळे वनस्पतीचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी जांभळा किंवा त्या ठिकाणी रेडिश त्या ठिकाणी दिसतो. दीज प्लांट्स ऑल्सो हॅव क्लोरोफिल्स बिसाइड दिस कलर पिगमेंट्स. आणि ही जे काय असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींमध्ये हरितलवकाच्या विरहित अशा प्रकारचे असणारे जे काही रंगीत अशा प्रकारचे असणारे जे काही वर्णक जे आहेत तर ते वर्णक त्या ठिकाणी असतात. हाऊ एव्हर ड्यू टू एक्स्ट्रा कलर पिगमेंट्स दिस प्लांट्स ॲपियर टू दॅट कलर अँड नॉट द ग्रीन. आणि असं जरी असलं तरी यांच्यामध्ये असणारं जे काही एक्स्ट्राचं असणारं जे काही कलर पिगमेंट जे आहेत तर त्या कलर पिगमेंट्समुळे ते असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी हिरव्याऐवजी त्या ठिकाणी रंगीत त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. फोटोसिंथेसिस इन सच प्लांट ऑल्सो ऑकर्स ड्यू टू क्लोरोफिल. असं जरी असलं तरी प्रकाश संश्लेषणाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारे जे काही हरित लवक जे आहेत तर त्या हरित लवकांमुळे त्या ठिकाणी घडून येताना दिसते. The other pigments absorb some radiations and pass it on to the chlorophyll molecule. आणि या ठिकाणी ही जी काही पिगमेंट जे आहेत वर्णक जे आहेत तर ते वर्णक सूर्याचा असणारं काही प्रारणं जे आहेत तर ते प्रारणं त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करताना दिसतात आणि असणारे जे काही क्लोरोफिल जे आहेत तर त्या क्लोरोफिल त्या ठिकाणी पाठवताना दिसतात. अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रश्नाचं असणारे जे काही उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की वनस्पतींमधील असणारे जे काही वहन संस्था जी आहे तर ती वहन संस्था आपल्याला या ठिकाणी पाहिजे. टेक ए पंपकिन स्टीम हॅव्हिंग 2 to 3 लिव्जेस. म्हणजे सर्वसाधारणपणे पंपकिन म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो काही
भोपळा जो आहे तर तो भोपळा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पंपकिन म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही भोपळा जो आहे तर त्या भोपळ्याचा असणारा जो काही वेल जो आहे तर त्या वेलाची 2-3 पानासह एक तुकडा जो आहे तर तो तुकडा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. पुढे कट इट अंडर वॉटर विथ शार्प ब्लेड्स. आणि खोडाचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग काय करायचा आपल्याला चाकून पाण्याखाली त्या ठिकाणी कापायचा आहे. पुढे आता काय सांगितले, पुढे टेक सम वॉटर इन ए कोनिकल फ्लास्क अँड ॲड 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इन टू इट. त्याच्यानंतर एक शंकू पात्र किंवा चंचू पात्र जे आहे तर ते चंचू पात्र त्याच्यामध्ये घ्यायचे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचे 3 ते 4 किंवा या ठिकाणी आपल्याला किती दिलेली 7 ते 8 अशा प्रकारचे असणारे जे काही शाईचे थेंब जे आहेत तर ते थेंब त्याच्यामध्ये टाकायचे. पुट द पंपकिन स्टेम व्हर्टिकली इन दॅट फ्लास्क. आणि भोपळ्याचा असणारा जो काही वेल जो आहे तर तो वेल आपल्याला व्हर्टिकल म्हणजे त्या ठिकाणी उभा त्या ठिकाणी ठेवायचा आहे. ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन द क्लासरूम. आणि हा जो काही वेल जो आहे तर त्या वेलामध्ये कशा पद्धतीचा असताना जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होतो याचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचे आणि चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितली. पुढे द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ द प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फोलेम. या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतीमध्ये असताना ज्या काही झायलेम जे त्याला त्या ठिकाणी आपण जलवाहिन्या ज्या आहेत तर त्या जलवाहिन्या त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. झायलेम म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की जलवाहिन्या. आणि दुसरी असताना जी काही आपल्याला दिलेली ती फोलेम, म्हणजेच या ठिकाणी असणारे जे काही फोलेम जे आहे तर त्या फोलेमलाच आपण त्या ठिकाणी असणारी जी काही रसवाहिनी जी आहे तर ती रसवाहिनी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. जे वनस्पतीमध्ये असताना ज्या काही झायलेम आणि फोलेम अशा स्वरूपामध्ये 2 वहन व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतात. द झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. तर याच्यापैकी असणारे जे काही झायलेम जे आहेत जलवाहिनी जी आहेत तर त्या जलवाहिनीमार्फत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मुळांकडून काय होतं नसतं आपल्याला पाणी व क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागाकडे काय केलं जातात तर त्या ठिकाणी ते पोहोचवले जातात. द फोलेम स्टार्च ट्रान्सपोर्ट द फूड दॅट इज ग्लुकोज फ्रॉम लिव्जेस टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स व्हेअर इट इज आयदर कंझ्युम ऑर स्टोर्ड. तर आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे तर त्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये तयार झालेले जे काय अन्न जे आहे तर ते अन्न म्हणजे पानांमध्ये तयार झालेले जे काय अन्न त्यालाच आपण त्या ठिकाणी शर्करा किंवा अन्य घटक जे आहेत तर ते असणारे जे काही फोलेम म्हणजे रसवाहिन्या ज्या आहेत तर त्या रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीचे असणारे जे काही इतर भाग जे आहेत तर त्या इतर भागाकडे वापरण्यासाठी आणि साठवण करण्यासाठी त्या ठिकाणी वाहून त्या ठिकाणी नेले जातात. द प्लांट्स हॅव ए ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव ए सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रेटरी सिस्टीम. पाहता या ठिकाणी काय सांगितले की सर्वसाधारणपणे या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींना ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे वहन व्यवस्था त्या ठिकाणी आहे. परंतु ह्या जे काय असणारे जे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये वेगळी अशा प्रकारची किंवा स्वतंत्र अशा प्रकारची असणारी जी काही डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रेटरी म्हणजे सर्वसाधारणपणे डायजेस्टिव्ह म्हणजे पचन संस्था आणि एक्सक्रेटरी म्हणजे त्या ठिकाणी उत्सर्जन संस्था ज्या आहेत तर ती उत्सर्जन संस्था मात्र आपल्याला त्या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. आता या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स त्या ठिकाणी दिलेली. त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे जी काय आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने ते असणारे जे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होताना दिसतं. या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला झायलेम दाखवलेले तर असणारे जे काही रेड कलर जे आहे तर त्या रेड कलरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फोलेम म्हणजे रसवाहिनी त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण आत्ता पाहिले की झायलेम जे आहे तर ते झायलेम काय करता नसते वनस्पतीचे जे काही भाग जे आहेत तर त्या भागाकडे आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वॉटर असेल त्याच्यानंतर साल्ट असतील मिनरल्स असतील तर यांचं त्या ठिकाणी कंडक्शन करताना दिसतं. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी दाखवलेले जे काही फोलेम जे आहेत तर ती फोलेम आपल्या लक्षात येता नसते. ही फोलेम काय करता नसते तर वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींमध्ये साठवलेले जे काही असताना जे काही शर्करा असेल अन्य घटक जे आहेत तर ते काय करता नसतात इतर भागाकडे तो वाहून नेतात.
परंतु त्यांचं असणारं जे काही स्टोरेज जे आहे तर ते स्टोरेज काय करताना त्या ठिकाणी दिसते. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये खोडाचा असणारा जो काही स्टेम जो आहे तर त्या स्टेममध्ये आपल्याला झायलेम आणि फोलेम त्या ठिकाणी दिसतात. तर त्याचबरोबर असणारं जे काही मूळ जे आहे तर त्या मुळाचा असणारा जो काही काप जो आहे किंवा छेद जो आहे तर त्या छेदामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जे काही झायलेम आणि फोलेम जे आहे तर ते आपल्याला आढळून येताना दिसतात. देन नेक्स्ट सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी अशा प्रकारचं असणारं जे काही पोषण जे आहे तर त्याच्याबद्दलची असणारी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली. पहा काय दिलेलं आहे. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other helps. This type of nutrition is called symbiotic nutrition. आता या ठिकाणी काय सांगितले की 2 or more than 2 different types of plants live together. जे 2 किंवा 2पेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे जे काही सजीव जे आहे तर ते सजीव काय करताना दिसतात, निकटच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी राहताना दिसतात आणि एकमेकांच्या जवळ त्या ठिकाणी राहताना दिसतात किंवा एकमेकांमध्ये त्या ठिकाणी राहताना दिसतात. आणि याच्यामधून त्यांची असणारी जी काही गरज जी आहे, आता कसली नीड सांगितली आपल्याला, न्यूट्रिशन, प्रोटेक्शन आणि सपोर्ट म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही पोषण असेल, संरक्षण असेल, आधार असेल, याची असणारी जे काही गरज जी आहे तर ती गरज काय करताना दिसतात, विथ इच अदर सेल्फ म्हणजे एकमेकांच्या सहयोगामधून त्या ठिकाणी ती भागवताना दिसतात. आणि धिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आणि अशा प्रकारचं असणारं जे काही पोषण जे आहे तर त्या पोषणालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सिम्बायोटिक म्हणजे सहजीवी पोषण त्या ठिकाणी म्हटलं. Some fungi grow around the roots of some other plants. तर काही झाडं जे आहेत तर त्या झाडांच्या मुळांच्या जवळ आपल्या लक्षात येताना दिसते की बुरशी जी आहे तर ती बुरशी त्या ठिकाणी वाढताना दिसते. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and waters to the plants. या ठिकाणी ते असणारे जे काही बुरशी जी आहे तर ती बुरशी काय करताना दिसते, तर सर्वसाधारणपणे झाड जे आहे तर ते झाड त्या ठिकाणी असणारे जे काही बुरशी जे आहे तर त्या बुरशीला त्या ठिकाणी पोषक असणारे जे काही तत्व जे आहे तर ते तत्व त्या ठिकाणी पुरवताना दिसते. याच्या बदल्यामध्ये ती बुरशी जी आहे तर ती बुरशी झाडांच्या मुळांना त्या ठिकाणी क्षार आणि पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करताना दिसते. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. आता या ठिकाणी काही असणारे जे काही फंगी आणि अल्गी, आता फंगी आणि अल्गी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी फंगी म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला बुरशी आणि अल्गी म्हणजे शेवाळ जी आहे तर ती शेवाळ आणि बुरशी त्या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी राहताना दिसतात. पुढे द फंगी प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर टू द अल्गी. मग अशा प्रकारचं फंगी आणि बुरशी त्या ठिकाणी एकत्र राहताना दिसतात. तर याच्यामधलं असताना जे काही फंगी जे आहे तर ते फंगी काय करताना दिसते, अल्गी जे आहे तर त्या अल्गीला त्या ठिकाणी पाणी असेल, त्याचबरोबर खनिज असतील किंवा असणारा जो काही शेल्टर म्हणजे आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी पुरवताना दिसतं. पुढे इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंगी. आणि या बदल्यामध्ये ते असणारे जे काही शेवाळ जे आहे तर ते शेवाळ ते असणारे जे काही बुरशी जे आहे तर त्या बुरशीला काय करताना दिसते, तर त्या ठिकाणी अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी पुरवताना दिसतंय. पुढे लायकेन इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. आता या प्रकारातून तयार होणारे जे काही सहजीवी वनस्पती जे आहेत तर तिलाच आपण त्या ठिकाणी लायकेन किंवा मराठीमध्ये त्या ठिकाणी आपण त्याला दगडफूल त्या ठिकाणी म्हटलेले, मसाल्याचा त्या ठिकाणी एक पदार्थ आहे. आपल्या घरच्यांना त्या ठिकाणी विचारा की लायकेन त्याला मराठीमध्ये दगडफूल त्या ठिकाणी म्हटलेले. किंवा ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही दगडफूल किंवा लायकेन ही जी काही वनस्पती जी आहे तर ती वनस्पती काय केलेली या ठिकाणी दाखवलेली. पुढे हेट्रोट्रॉफिक प्लॅन्ट्स. तर हेट्रोट्रॉफिक्स मागे आपण पाहिलं की परपोषी अशा प्रकारचे असताना ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. पहा काय काय दिलेले की सर्वसाधारणपणे हेट्रोट्रॉफिक प्लॅन्ट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. आपल्या लक्षात येता नसते की परपोषी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये हरित लवक जे आहे तर ते हरित लवक त्या ठिकाणी नसतं. हाऊ डू द हेट्रोट्रॉफिक प्लॅन्ट्स लिव्ह, फ्रॉम व्हेअर डू दे गेट द फूड.
आपण लक्षात येतं नसतं की परपोषी वनस्पती ज्या आहेत तर त्या परपोषी वनस्पतीमध्ये त्या ठिकाणी क्लोरोफिल नाही, हरित लवक नाही. आणि मग हरित लवक जर नसेल तर अशा प्रकारच्या ज्या काही परपोषी वनस्पती ज्या आहेत तर त्या परपोषी वनस्पती कशा त्या ठिकाणी जगत असतील, त्या कुठून अन्न त्या ठिकाणी मिळवत असतील. पहा, हॅव यू सीन ए येलो वायर लाईक लिफलेस क्लाइंबर प्लांट ग्रोईंग ऑन ए बिग ट्री, व्हॉट इज इट्स नेम. पण या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की आपल्याकडे असणारा जो काही घास असेल तर त्या घासावर जनावरांना घालण्यात येणारा जो काही घास जो आहे तर त्या घासावर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल किंवा आपल्या घरच्यांना त्या ठिकाणी विचारा काय पाहिलेलं असेल. तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे पिवळ्या रंगाची पानं नसलेली दोरीसारखी असणारी जी काही वेल जी आहे तर ती वेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. किंवा मोठं अशा प्रकारचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडावर त्या ठिकाणी तुम्ही पाहिले असेल. तर ही जी काही असणारी जी काही वेल जी आहे तर तिचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी काय, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट्स, फॉर एक्झाम्पल लॉरेन्थस, कस्कुटा एक्सेट्रा. तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं की ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर त्या ठिकाणी वाढताना दिसतात आणि त्यांच्याकडून आपलं अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी मिळवताना दिसतात, तर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींनाच आपण काय म्हटलेलं आहे, पॅरासायटिक, म्हणजे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे परजीवी अशा प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी म्हटलेले. आणि याची आपल्याला 2 उदाहरणं जी आहेत तर ती 2 उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं असेल. नसेल पाहिलं तर विचारा. पहिलं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी लॉरेन्थस, म्हणजे त्यालाच आपण त्या ठिकाणी बांडगुळ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बांडगुळ जे आहे तर ते बांडगुळ सर्वसाधारणपणे या ठिकाणी आंब्याचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडावर त्या ठिकाणी वाढताना दिसतं. आपल्याला माहीत नसेल तर आपल्या घरच्यांना त्या ठिकाणी विचारा बांडगुळ कशा पद्धतीचं असतं ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी पहा. आणि दुसरं आपल्याला सांगितले कस्कुटा. कस्कुटा त्यालाच आपण त्या ठिकाणी आमरवेल जे आहे तर तो आमरवेल पिवळ्या रंगाचा त्या ठिकाणी असतो. हाही त्या ठिकाणी घरच्यांना तुम्ही त्या ठिकाणी विचारा, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. म्हणजे त्या ठिकाणी पॅरासायटिक प्लॅन्ट जे आहेत तर त्या पॅरासायटिक प्लॅन्टचे असताना जे काही 2 उदाहरणं जे आहेत तर ते 2 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली. पहिलं दिलेलं त्या ठिकाणी लॉरेन्थस, ज्याला आपण त्या ठिकाणी बांडगुळ म्हणताना दिसतो. किंवा दुसरं आपल्याला असणारं जे काही कस्कुटा जे आहे तर ते कस्कुटा त्या ठिकाणी दिले. पुढे, ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लॅन्ट. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की असणारा जो काही कस्कुटा जो आहे म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी आमरवेल म्हणताना दिसतो, तो मुळातच दिसायला त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा असतो, लिपलेस असतो, पाणी विरहित त्या ठिकाणी असतो. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे काही हरित लवक जे आहे तर ते हरित नव्हे नसल्यामुळं आमरवेल जो आहे तर तो संपूर्णपणे अन्नासाठी दुसऱ्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजे होस्ट प्लॅन्ट जे आहे ज्याच्यावर त्या ठिकाणी तो वाढताना दिसतो, म्हणजे आश्रयी वनस्पती जे आहेत तर त्या आश्रयी वनस्पतीवर त्या ठिकाणी ते असणारे जे काही कस्कुटा जे आहेत तर ते कस्कुटा त्या ठिकाणी आपल्याला अवलंबून राहताना दिसतो. आणि हेन्स इट इज सेट टू बी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लॅन्ट्स. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही आमरवेल जो आहे तर त्या आमरवेलला संपूर्ण परजीवी अशा प्रकारचे असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर ते वनस्पती त्या ठिकाणी म्हटलेले. का यू मस्ट हॅव ऑल्सो नोटीस लॉरेन्थस दॅट ग्रोज ऑन द ट्री. मग अशा प्रकारचं झाडांवर वाढणार जे काही बांडगुळ जे आहे तर ते बांडगुळ तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. या बांडगुळाचं मी तुम्हाला सांगितलं की सर्वसाधारणपणे आंब्याचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडावर आपल्याला अशा प्रकारचं असणारे जे काही बांडगुळ जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आकृती जे आहे तर त्या आकृतीवर त्या ठिकाणी आकृतीमध्ये बांडगुळ त्या ठिकाणी दाखवलेलं की त्या झाडावर वाढणारं जे काही बांडगुळ जे आहे तर ते कशा पद्धतीचं असतं अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्या घरच्यांना विचारून झाडावर वाढणारं जे काही बांडगुळ जे आहे तर ते बांडगुळ त्या ठिकाणी शोधा, पहा, विचारा. ते कसं वाढताना दिसतं, कसं त्या ठिकाणी वनस्पतीवर वाढून त्या ठिकाणी अन्न मिळवताना दिसतं हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.